जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रनीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. श्री विठ्ठल. श्रीमन ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. पण आज आपला हा जो दिवस आहे हा घटस्थापनेचा दिवस आहे. आज आपल्याकडं आई साहेबांचा आगमन झालेला आहे. मातोश्रींच्या आई साहेबांच्या आगमनाचा हा दिवस आहे. नवरात्र उत्सवातील आजचा हा पहिला दिवस आहे. आणि आजच्या ह्या पहिल्या दिवशी त्या जगतजनीला, त्या आदिमाया शक्तीला, त्या शैलपुत्री स्वरूप असणाऱ्या आई भवानीला, आई जगदंबेला, आई रेणुका मातेला, आई विठाईला, किठाईला, कृष्णाईला, कान्हाईला जी असेल ती आदिशक्ती, त्या संपूर्ण आदिशक्तीला नमन करू. कारण की श्री ही शक्ती आहे. आदिशक्ती ही स्त्री रूपाने प्रगट होत असते आणि ती प्रगट एकदा नाही तर ती अनेकदा होते. ज्ञानोबरायांचं मन समाजापासून उद्विग्न होतं आणि उद्विग्न झालेले ज्ञानोबराय ज्यावेळेस स्वतः ताटी लावून आत बसतात त्यावेळेस ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणत ज्ञानोबरायांना समाजात परत आणणारी मुक्ताई ही आदिशक्ती आहे. साधना करत असताना तुकोबरायांचा देह कधीच पडला असता, पण तुकोबरायांची काळजी घेणारी तुकोबरायांची पत्नी ही महाराष्ट्राची आदिशक्तीच आहे. यवनी आक्रमण झाले. महाराष्ट्रातील नवे भारतातील स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाले. सोन्याचं घरटं म्हणून वर्णन केलेला माझा भारत देश हा त्या मुघलांकडून लुटल्या जाऊ लागला. आणि त्यावेळेस शिवबा हाती तलवार घ्या आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करा ही प्रेरणा देणारी राजमाता जिजाऊ ही महाराष्ट्राची आदिशक्तीच आहे. घाट तुटले, उद्ध्वस्त झाले आणि उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याकरता हातात शिवलिंग घेऊन स्वखर्चाने घाट बांधून मंदिरांची पुनर्निर्मिती करणारी राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्राची आदिशक्तीच आहे. प्रत्येक व्यक्तीला मातृत्वाच्या भावाने जपणारी प्रत्येक आई ही आदिशक्तीच आहे. प्रत्येकाच्या हातावर रक्षास्त्र बांधणारी बहीण ही आदिशक्तीच आहे. क्षणाची पत्नी म्हणून जरी असली तरी ती अनंत कालाची आदिशक्तीच आहे. अशा या आदिशक्तीला या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः ही असणारी आदिशक्ती. आणि त्याच आदिशक्तीच्या चरणी पुष्प समर्पित करण्याकरता आधारही आदिशक्तीचाच घ्यायचा आहे. कारण की अंधकारात अज्ञानाच्या अंधकारात बुडलेल्या समाजाला या अज्ञानातून बाहेर काढण्याकरता ज्ञानरूपाने जी प्रगट झाली ती ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्राची आदिशक्तीच आहे.
म्हणून या आदिशक्तीला नमन करून आजच्या प्रवचनाला सुरुवात करू. अध्याय क्रमांक 2 सांख्ययोग नावाचा अध्याय. त्या अध्याय क्रमांक 2 मधील 54 क्रमांकाचा श्लोक. अर्जुन उवाच. मागच्या प्रवचनात हा श्लोक आपण सुरुवात केला होता, मात्र पूर्ण काय आपला झालेला नाही, त्यामुळे आपण पहिल्यापासून परत बघूया. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन भगवंताला म्हणतोय, भगवंता तो स्थित प्रज्ञ, तो महात्मा नेमका बोलतो कसा, नेमका चालतो कसा, नेमका वागतो कसा, देवा मला ते सांग. मौली ज्ञानोबराय म्हणतात, तेथ अर्जुन म्हणे देवा, हासी अभिप्राय आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. अर्जुन म्हणतो, देवा मी तुला हाच अभिप्राय आता विचारणार आहे आणि तो तुम्ही मला सांगा, आणि तुम्ही कोण आहे तर तुम्ही कृपानिधी. भगवंताने अर्जुनाला सांगावं अशी अर्जुनाच्या अंतःकरणात अपेक्षा आहे, आणि समोरच्याकडून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा जर असेल तर समोरच्याकडं मागण्याच्या आधी किंवा समोरच्याकडं मागत असताना समोरचा आपल्यावर प्रसन्न पाहिजे. तो जर प्रसन्न असेल, तो जर खुश असेल, तर मग आपल्याला मागेल ती मिळण्याची शक्यता जास्त असते. व्यक्ती नाराज असल्यावर देतो की खुश असल्यावर देतो? खुश असल्यावर देतो. सर्व सर्व नियम आहे. मग ती व्यक्ती खुश असावी. मग देवाला प्रसन्न करायचंय, देवा आपलासा करून घ्यायचंय, तर देवाला काय आवडतं, तर भगवंताला स्वतःची स्तुती आवडते. भगवंतालाच आवडते असं नाही, प्रत्येकाला ज्याला त्याला ज्याची त्याची स्तुती आवडते. स्तुती पराबिया मुखे रुचिकर. प्रत्येकाला स्वतःची स्तुती आवडते, तसं देवालाही स्वतःची स्तुती आवडते. म्हणून मग देवाला आपल्याला काहीतरी मागायचंय तर देवाची स्तुती करणं गरजेचं आहे. म्हणून मग अर्जुनाने देवाची स्तुती केली. कृपानिधी, देवा तुम्ही कोण आहे तर कृपानिधी आहे. कृपेचं भांडार आहे देवा तू. तुझ्याजवळ थोडीशी कृपा आहे असं नाही, तुझ्याजवळ विपुल प्रमाणात कृपा आहे. त्या कृपेचा निधी आहे. आणि ही कृपा जर असेल, ती कृपा काय करू शकते आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात बघून आलो. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. या ठिकाणी आपण कृपा शब्दाचं चिंतन करून आलो. कृपा करणार नाही अशी गोष्ट जगात नाही. जर कृपा झाली तर काय होतं, आपण गीतेच्या प्रार्थनेत म्हणतच असतो, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. काय झालं? मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. देवा तुझी जर कृपा झाली तर मुक्याला वाणी येईल, आणि पांगळा असणारा व्यक्ती काय चढेल? पंगुं लंघयते गिरिं, पर्वत ओलांडून ते जातील. आणि जर हीच कृपा संतांनी केली तर काय होते? होता कृपा तुमची. त्या संतांची कृपा झाली तर काय होतं? आपल्यासारखी व्यक्ती संस्कृत बोलेल याच्यात विशेष नाही, आपल्यासारखी व्यक्ती ज्ञानेश्वरी सांगेल याच्यात विशेष नाही, आपल्यासारखी व्यक्ती कीर्तन प्रवचन करेल याच्यात विशेष नाही. रेडा जर वेद बोलतो कशाने? होता तुमची कृपा. ज्ञानोबरायांची कृपा झाली म्हणून रेडा वेद बोलतो, ही ज्ञानोबरायांची कृपा. कृपा वेगळी सांगण्याची गरज नाही. कृपा करू शकत नाही अशी गोष्ट जीवनात नाही. कृपा ज्याच्यावर झाली तो कोण आहे, तो कसा आहे, तो काय, याचा काही विचार नाही. रामनामाची कृपा वाल्ह्या पोळ्यावर झाली, वाल्ह्याचा वाल्मिक झाला आणि केले रामायण रामादी हे सामर्थ्य निर्माण झालं का? नामाची कृपा झाली. कृपा झाली की ती कृपा झाल्यानंतर गावबा नावाच्या लेकरावर फक्त पुरणपोळी खाण्याकरता ते आलं, आणि त्या पुरणपोळी खाण्याकरता आलेल्या लेकरावर नाथ बाबाची कृपा झाली, आणि त्या कृपेचा परिणाम उरलेलं रामायण त्या गावबा महाराजांनी पूर्ण केलं. आजही कळत नाही नाथबाबाचं कोणतं आहे गावबाचं कोणतं. का? कृपा. देवा तुम्ही त्या कृपेचं ठिकाण आहे, किती मोठं कृपा निधी, कृपेचा तुम्ही काय आहात तर निधी आहे. मग अर्जुनाने असं विचारलं, भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हणतात, मग अच्युत म्हणे सुखे, जे किरटी तुझ निके, ते पुसपा उनिमिखे मनाचे.
अर्जुनाने असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात, खुश होऊन म्हणतात, अच्युत म्हणे सुखी. अच्युत, अ म्हणजे नाही आणि च्युत म्हणजे हालत. जो स्वतःच्या जागेवरून कधीच हालत नाही, खाली येत नाही, त्याला म्हणायचं अच्युत. अच्युत शब्दाचा अर्थ काय? आपण तपश्चर्या केली, आपण यज्ञ केले आणि इंद्रपद मिळवलं, तर इंद्रपदावर बसलो म्हणून आपण कायमचे इंद्र बनतो का? नाही. मग ते तंभुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. ते काय होतं तर त्या ठिकाणी आपण जप करतो, तप करतो, यज्ञ करतो, होम करतो, पुण्य तयार करतो आणि त्या ठिकाणी जातो. त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञे दृष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक पश्यन्ते दिव्यानरी देव भोगान. मग तिथं जाऊन काय करतात तर दिव्य अशा प्रकारचे भोग आपल्याला भोगायला मिळतात. ते सगळं मान्य, पण कायम भोगतो का? नाही. मग माऊली म्हणतात, मग आता या पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची गुटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जर इंद्र झाला तरीही परत यावं लागतं. एवढंच नव्हे, ब्रह्मदेव जरी झाला तरी परत यावं लागतं. म्हणजे ब्रह्माचंही पद हे निश्चित नाहीये, ते अच्युत नाही, ते च्युत होणार आहे. मात्र हा जो आहे का, हा त्याच्या स्वरूपाहून कधीच हालत नाही, म्हणून हा अच्युत आहे. भगवंताचं ते नाव आहे अच्युत. आणि त्याने सांगितलं अर्जुनाला, अर्जुना तुला जे विचारायचंय बाबा ते विचार, आनंदानं विचार, मनापासून विचार, मन प्रसन्न करून जे विचारायचं ते विचार. या बोला पार्थे मरितले सांगपा कृष्णाचे काय भैते स्थित प्रज्ञाते ओळखू केवी. मग अर्जुनाने विचार केला, चला आता तवात आपल्याला भाकरी भाजून घ्या. देव म्हणतोय ना विचार. अर्जुनाने विचारलं, देवा अरे तो स्थित प्रज्ञ तू म्हटलं, तो नेमका कोण रे? त्याची नेमकी व्याख्या काय रे? त्याचा नेमकी व्याख्या काय? तो मी ओळखू कसा देवा, मला सांगतो. आणि स्थिरबुद्धी जो म्हणिपे तो कैसा चिन्ही जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित. आणि देवा मला हे पण सांग, तू म्हणतो तो स्थिर बुद्धी ना, तर तो आम्ही कोणत्या चिन्हाने जाणायचा? तो समाधीचं सुख कशा प्रकाराने अखंडितपणे घेत असतो? जो या समाधीचं सुख अखंडित घेतो त्याला आम्ही कसं ओळखायचं? तो कवन स्थिती असे कैसे निरूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तो कवनी स्थिती असे आणि कैसे निरूपे विलसे, देवा तो कसा राहतो आणि कोणत्या रूपाने विचारण करतो? देवा मला असं सांग. आणि कोण म्हणतायत तर देवाची ओळख करून देताना, देवाला आरोळी देताना, देवाला स्वतःची स्वतंत्र ओळख सांगताना अर्जुनाने शब्द वापरला, मौली ज्ञानोबरायने शब्द वापरला लक्ष्मीपती. देवा तुम्ही कोण आहे? तर लक्ष्मीपती म्हणजे देवाची ओळख करून दिली. पण देव कोण आहे? तर हा लक्ष्मीचा पती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ओळख करून देतानाची पद्धत अशी आहे, मूळ पद्धत अशी आहे, हे माझे आई वडील, हे माझे आई वडील आणि मग मी त्यांचा मुलगा. आधी स्वतःचं नाव नाही, आधी आई वडील आणि मग मी त्यांचा मुलगा. तसं आधी पत्नीचं नाव पुढे घेतलंय आणि नंतर पतीचं नाव पुढे घेतलंय. देवा तुम्ही कोण आहे? लक्ष्मीपती, गौरी शंकर, सीताराम, राधेश्याम. तुम्ही कोणती पण जोडी बघा, त्या जोडीत सुरुवातीला कोण आहे? आई साहेबांचं स्थान आहे. आता सीझन आई साहेबांचा चालू आहे म्हणून मी आई साहेबांच्या बाजूने बोलतोय असं नाही. आई साहेबांचं नाव हे कायमच पुढे आणि ओळख करून देताना तेच नाव नेहमीच पुढे होत आहे आणि असावं. का तुम्ही म्हणाल का? तर मातृत्वाचा आणि स्त्री जातीचा या समाजाकरता, परिवाराकरता असणारा त्याग, मी म्हणत नाही पुरुष वर्ग त्याग करत नाही किंवा पुरुष वर्गाचं काही कर्तव्य नाही, पण यांच्या इतका त्याग आपल्याच्यानं करणं ही शक्य नाही.
मग ती त्याग करणारी आजी असो, आई असो, आत्या असो, मावशी असो, बहीण असो, मुलगी असो, पत्नी असो, कुणी असो, प्रत्येक नात्यात त्याग हा स्त्री जातीनेच करावा आणि त्यांनाच तो शोभतो. म्हणून त्यांच्या त्यागाला नमन. पण आई साहेब लक्ष्मीनी स्वतःच सर्वस्व सोडून मग देवाचे तिनं पायाचे स्वीकार केला. तिनं काय केलं, बाकी सगळं सोडलं आणि ते सगळं सोडून देवाचे कशाला लागले, तर सेवेकरता आई साहेब लागल्या. अभिमान सांडूनी पांडवा ते पाय धुवायच्या दैवा पात्र झाली असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. तर ते जे तर ते सगळं सोडलंय. आणि मग असं देवाला म्हटल्यानंतर मग देवानी सांगायला चालू केलं. पण कोण येतो सांगणारा, माऊली म्हणतात तव परब्रह्म अवतरण जो षडगुणाधिकरण तो काय तेथ नारायण बोलत असे. तव परब्रह्म अवतरण कोण 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 परब्रह्म अवतरण, परब्रह्माचाच मूर्त स्वरूप असणारा हा म्हणजे हा श्रीकृष्ण. कोणी सामान्य गावळ्याच्या घरात जन्माला आलेला पोरगा नाही. भगवान श्रीकृष्ण यादवाच्या कुळात जन्माला आलेला सामान्य माणूस नाही. तर तो कोणी परब्रह्म अवतरण, प्रत्यक्ष परब्रह्मच याच्या रूपाने प्रगट झालेलं आहे. जसं माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करताना आपण म्हणतो, माऊली ज्ञानोबराय दुसरे तिसरे कोण नसत. कोण आहे? कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबराय सामान्य नाही. माऊली ज्ञानोबराय कोण आहेत, तर माझे ज्ञानोबराय हे महाविष्णूचा अवतार आहे. तुकोबराय कोण आहे, तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले किंवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तर जसं त्या ठिकाणी सांगितलं की तुकोबराय ज्ञानोबराय महाविष्णूचे अवतार आहेत, तुकोबराय ज्ञानोबराय परब्रह्म स्वरूप आहे. तसंच हा असणारा भगवान श्रीकृष्ण कुणी सामान्य समजण्याची चुकी करू नका. तव परब्रह्म अवतरण, परब्रह्माच असणार हे मूर्त स्वरूप आहे. कसा आहे तो, जो षडगुणाधिकरण, जो 6 गुणांचा अधिकरण आहे. किती किती? 6. कोणकोणते 6 गुण आहे? कोणकोणते 6 गुण आहे कोणाच्या लक्षात? ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुण भगवंताच्या ठिकाणी आहे. श्री भगवानुवाच असा शब्द ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी म्हणजेच ह्याच दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकाला मी हे 6 गुण, त्या 6 गुणांच्या कथा आपणास कदाचित सांगितलेल्या आहेत. बरोबर ना? पण तरी आता मला माहिती तुम्ही विसरले आणि भगवंताचं गुण नामस्मरण परत आलं तर काय दोष येत नाही. पण मग जास्त मी काय लांबट करणार नाही. पटपट 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 सांगून आपण पुढे जाऊ. ऐका. काय ऐका? त्याच्या ठिकाणी काय 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 ऐका. यश, त्याच्या ठिकाणी काय? यश. यश म्हणजे त्याला पराभव बघावा लागत नाही. त्याच्या ठिकाणी काय? यश. आता तुम्ही याच गीतेचा जर शेवट बघितला तर ज्यावेळेस धृतराष्ट्राने विचारलंय की त्या ठिकाणची परिस्थिती कशी, त्यावेळेस संजयाने दिलेलं उत्तर काय? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. अरे देव जिथं तिथंच विजय, देव जिथं तिथंच यश आहे. देव ज्याच्या बाजूने आणि देव जिथं उभा आहे तिथं अपयश येऊ शकत नाही. आणि याकरता मी सांगितलं होतं, भगवंतावर आक्रमण करून कालयवन नावाचा राक्षस आला. भगवंत त्याच्या समोर उभं राहिले आणि काय झाले, भगवंत त्या ठिकाणून पळाले म्हणून नाव पडलं रण छोडराय. आणि मग तो रण छोडराय पळत 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 गेले, एका गुफेजवळ गेले. गुफेत गेल्यानंतर त्या ठिकाणी मुचकुंद नावाचा राजा झोपलेला होता. त्या मुचकुंदाच्या अंगावर स्वतःच उपरण टाकलं, स्वतःचा शेला टाकला. तो कालयवन आला. त्या कालयवनाने भगवंत समजून मुचकुंदाला उठवलं. मुचकुंद उठले. त्यांना प्राप्त असणाऱ्या वरदानामुळं डोळे उघडले. समोरचा असणारा कालयवन जळून भस्म झाला. म्हणजे युद्धातून पळून गेला. हा बाबा युद्धातून पळून गेला.
तरी देखील हा विजयीच झाला. म्हणजे यानं काही केलं तरी यश काही याचा पाठलाग सोडत नाही. म्हणून याच्या ठिकाणचा गुण आहे यश. ऐका यश. त्यानंतर श्री. महाराज श्री श्रीनाम लक्ष्मी. मग कोणती लक्ष्मी? धनलक्ष्मी घ्या, गजलक्ष्मी घ्या, तुम्हाला जी लक्ष्मी घ्यायची ती लक्ष्मी घ्या, राजलक्ष्मी घ्या, कोणतीही लक्ष्मी घेतली तरी ती याच्याजवळ असणारच आहे. का? या सर्व लक्ष्म्यांची अधिपती असणारी जी जी खरीखुरी लक्ष्मी, जी श्री लक्ष्मी, ती श्री ती कोणाची दासी आहे? लक्ष्मी आई सीजायाची दासी. भगवंताची ती काय? दासी. आपण मग शिवाय बघून आलो. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा, पात्र झाली ती लक्ष्मी त्याच्या पायाजवळ आहे. ती स्त्री त्याची पत्नी आहे, त्याच्यामुळे ती स्त्री त्याला सोडून दुसरीकडे जात नाही. म्हणून याच्याकरता परत दुसऱ्यांदाही तो श्लोक परत म्हणतो. धृतराष्ट्राने विचारानंतर त्या संजयाने दिलेलं उत्तर, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री पण तिथंच आहे. कुठं? जिथं भगवंत आहे तिथं. म्हणून ज्याला धन पाहिजे त्यानं धनाच्या माग न लागता काय करा? देवाच्या माग लागा. धन आपोआप येतं. देवाच्या मागे लागल्यानंतर धन आपोआप येतं. तुम्ही म्हणाल आज कसं काय येतं? तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ती लक्ष्मी तयापासून जाईल कुठे? तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ती लक्ष्मी तयापासून जाईल कुठे? वा. तर जर एकदा देवाला आपण आठवलं, देव आपल्या जवळ आला. आता देव आल्यानंतर, आता तो आल्यानंतर ती का बरं येणार नाही? आणि स्थिती आली तरी जास्त वेळ थांबू शकते का? तो नसेल तर नाही. म्हणून मग देव आले की लक्ष्मी तिथं असते. म्हणून श्री. त्यानंतर येतो औदार्य, म्हणजे देणं. काय? देणं. महाराज बाकीच्या काय दिलंय, किती दिलंय? त्याने देणाऱ्याची यादी लय मोठी आहे. त्यानं खूप काही दिलंय. इतकं दिलंय का तू कोबऱ्यांनी सांगितलं बाकी देणारे नाहीच. देणारा एकच आहे, तोच एकदान शूरदाता, विटेवरी ज्याचे पाऊले समान, आणि तोच एकदान शूरदाता. तू कोबऱ्यांनी सांगितलं बस तोच एकटा. बाकी कोणीच नाही. एक दान शूरदाता तोच म्हटल्यानंतर बाकीचे सगळे गेले. तुम्ही म्हणाल महाराज कोणी स्वतःच्या हाडं दिलेत, कोणी मरणाच्या वेळेला स्वतःचा दान दिलाय, कोणी आयुष्यभर दान दिलंय, कोणी अन्नदान केलंय, कोणी स्वतःचं मांस दान केलंय, कोणी हे केलंय, कोणी ते केलंय, कोणी ते केलंय. तू कोबराय म्हटले मी सांगितलं ना तोची एक. अहो महाराज कोणाला काय दिलं, कोणाला काय दिलं हे सोडा, आपल्याला काय दिले याचा तर विचार करा. तू कोबरा म्हणतात दिले इंद्रिय, हात पाय कान, मुख बोलाया वचन. काय दिलं? दिले इंद्रिय, हात पाय कान आणि डोळे, मुख बोलाय वचन. तुम्ही मला सांगा, आपण सगळं जे हे करतो हे अवयव जर त्यांना आपल्याला दिले नसते, हे शरीर जर त्यांना आपल्याला दिलं नसतं तर मग जमलं असतं का? समजा हे तोंडाने बडबड 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 करतोय, हे बडबड करण्याकरता जर तोंड दिलं नसतं तर, विचार करण्याकरता बुद्धी दिली नसती तर, ऐकण्याकरता कान दिले नसते तर, टाळे वाजवण्याकरता हात दिले नसते तर, चालण्याकरता पाय दिले नसते तर, अरे हे सगळं त्यानं दिलंय ना. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, हे सगळं त्यानंच तर दिलंय. आणि मग महाराज असं देणार जगाच्या पाठीवर तो एकटाच आहे. म्हणून तो कोवरंता तोच एक दान शूरदाता, तोच एक दान. कोण? विटेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवर ज्याचे समान पाऊले तोच एकटाय आणि तोच दान देणार आहे, तोच औदार्य संपन्न आहे. आणि असा असणारा तो भगवंत काय तर औदार्यवान आहे. म्हणून ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान. आता मला ज्ञान, आपण आता ज्ञानात परत दोन भाग सध्या पुढे पाडू शकतो. दोन म्हणजे तुम्हाला जसे पाडायचे, जितके पाडले जसे पाडले, कोणते पाडले तरी सर्वात जास्त ज्ञान त्याच्याजवळच. एक पहिलं तो ज्ञान स्वरूप आहे, सत चित आनंद
ब्रह्म म्हणून तो ज्ञान स्वरूप आहे. नंबर 2, भगवत प्राप्ती करता जे ज्ञान पाहिजे ते त्याच्या जवळ आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर त्यानं सांगितलेल्या गीतेवर हजारो टीका झाल्या म्हणजे विरोध झाला असं नाही. गीतेचे हजारो अर्थ काढून झाले तरी अजून सुद्धा गीता परिपूर्णपणे असाच अर्थ आता याच्या पुढे परत अर्थ लागणार नाही असं कोणीच म्हणू शकलं नाही. एवढे असणार त्याचं ज्ञान आहे. सामान्य दृष्टीनं ब्रह्मज्ञान तर त्याच्याजवळ आहेच, पण हे ज्ञानही त्याचे इतकं प्रगल्भ कोणाचं नाही. आणि त्यानंतर या सृष्टीतल्या सर्व पदार्थांचं सर्व वेळेला त्याला एकट्याला ज्ञान आहे. हा सर्वज्ञ हा सर्वविद, ज्याला सर्वांचं सगळं आणि सर्व काळचं कळतं, त्याला आपल्याकडे सर्वज्ञ म्हणण्याची पद्धत आहे. आणि ते ज्ञान भगवंताजवळ आहे. जगातलं सगळं ज्ञान भगवंताजवळ आहे. एक दृष्टांत सांगितलं जातो, मी पूर्वी सांगितलंय, पटकन सांगून जाईल. एक दिवस अर्जुनाला लहर आली, म्हणे देवा तुम्हाला सगळं दिलं म्हणतो. अर्जुनाला भगवंत म्हणतात, बरं अर्जुन मी तुला दिलंच आहे, मी काहीच तुला ठेवलेलं नाही, तू भक्तराज अर्जुन आहे, तू माझं नामस्मरण करतो अर्जुना, तू माझा प्रिय भक्त अर्जुना, भक्त असे मी सखाचे ती म्हणतो अर्जुना, मी तुला, तू माझा सखा आहे, तू माझा मित्र आहे, तू माझा आहे, तू माझा आहे, तू माझा आहे. अर्जुनाने सांगितलं, देवा हे वरचं बोलणं सोडा, अरे तुझं दिलं म्हणतो, तू एक गोष्ट तुझ्याकडे राखून ठेवली ती मला कधीच दिली नाही. देवानं सांगितलं, बोल अर्जुना काय पाहिजे तुला, ते मी दिलं. अर्जुनाने सांगितलं, बघ देवा हा दिलं. अर्जुन म्हणतोय, देवा मला तुझं ईश्वरत्व पाहिजे, मला तुझं ईश्वरत्व पाहिजे. देवाने सांगितलं, अर्जुना तुला ईश्वरत्व पाहिजे का, ठीक आहे, मी थोड्याच दिवसात माझं ईश्वरत्व तुला देईन. मात्र ईश्वरत्व देताना एक खटी सगळी जबाबदारी दिली तर तुला कामाचा अनुभव नाही, अडचणीत एक काम कर, हळूहळू जबाबदारी तुझ्यावर मी टाकायला चालू करतो अर्जुना. आणि असं म्हटल्यानंतर अर्जुन श्री विठ्ठल असं म्हटल्यानंतर अर्जुनानेही मान्य केलं. आणि मग एक दिवशीचा प्रसंग, भगवंत आणि अर्जुन एका वनात गेले आणि वनात गेल्यानंतर अर्जुनाला एक सिंह दिसला, काही ठिकाणी वर्णाने वाघ दिसला. त्या शिकारीच्या मागे अर्जुन गेला, एका गुफेत आत गेला. आणि आत गेल्यानंतर एक ठिकाणी मोठं असं भव्य भवन दिसलं आणि अनेक साधू ऋषी त्या ठिकाणी, कोण जप करतय, कोण तप करतय, कोण लिखाण करतय. आणि एका साधू महात्म्यांनी लिखाण करता करता थोडेसे अडखळले आणि बाकीच्यांनी विचारलं, बाबा तुम्हाला काय झालं. तेव्हाच त्यांनी सांगितलं, म्हणे मी इथं लिखाण करतोय, लिखाण करत असताना माझ्या दिव्यात तेल टाकायचं आणि वाट पुढं करण्याचं काम त्या ईश्वराचं आहे. पण त्या ईश्वराचा कोणीतरी भक्त आहे अर्जुन. त्या अर्जुनानं काय केलंय, आता स्वतःकडे ईश्वरत्व घेण्याचं ठरवलंय, म्हणून देवानी हे काम पण त्याच्या वाटेवर टाकलंय. आणि त्या भक्ताच्या लक्षात नाही की आपल्याला या ठिकाणी येऊन दिव्यात तेल टाकायचंय, म्हणून माझं तेल लांबलं आणि म्हणून माझ्या लिहिण्यात अडचण आली, माझ्या लिहिण्यात अडखळा आला. अर्जुनानं काहीच विचार केला नाही, पळत देवाला, देवाच्या पाया पडला आणि सांगितलं, देवा तुझं ईश्वरत्व मला नको. अरे कोणत्या ठिकाणी कोणत्या गुहा आहे आणि कोणत्या गुहेत कोणता साधू आहे आणि कोणत्या साधूला किती वाजता तेल टाकायचं हे मला कसं काय कळणार. आपण त्याला कळत. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं बघा, कोणाला आधार आहे की तो बघतोय आणि कोणाला धाक आहे की तो बघतोय. कळतंय ना काय बोलतोय ते. कोणाला आधार आहे की तो बघतोय, जो नीती न्यायाने बघतोय त्याला आधार आहे. माझ्या आज चांगले दिवस नाही पण तो बघतोय मी नीतीनं वागतोय. आणि वाईट काम करणाऱ्याला भीती आहे, अरे मी साऱ्या जगापासून लपवतोय पण तो बघतोय. एक ना एक दिवस हिशोब होणार आणि हिशोब व्हायला लागल्यावर कोणीच सुटत नाही. अरे गंगापुत्र भीष्माला हिशोब द्यावा लागला. प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या अवतारात देवाने केलेलं कर्म देवाला चुकवावं लागलं. केलेलं कर्म कोणाला चुकत नाही, त्याच्यामुळे हिशोब द्यावाच लागतो. आपला विषय चालला ज्ञानाचा, त्या जवळजवळ ज्ञानही भरपूर आहे. चला ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान आणि वैराग्य. देवाजवळ वैराग्य, किती वैराग्य एका शब्दात सांगतो. कौरव पांडवाचं युद्ध झालं,
युद्धामध्ये स्वतःचा सर्वात लाडका शिष्य आणि सर्वात लाडका भाचा अभिमन्यू डोळा रेखता गेला. देवाच्या डोळ्या रेखता अभिमन्यू गेला. कौरव पांडवाचं युद्ध झालं. युद्ध संपलं, कौरव संपले. त्या गांधारीनं शाप दिला, जा कृष्णा, तू थांबवू शकत होता युद्ध पण थांबवलं नाही. जा, तुला शाप आहे. तुझं संबंध यादवकुळ परस्परात लढून संपल. आनंदाने तो शाप स्वीकार केला आणि स्वतःच्या डोळ्यापुढं स्वतःच्याच कुळाची राख रांगोळी होताना बघितली. मात्र देवाला तिळ मात्रही वाईट वाटलं नाही. याला म्हणतात वैराग्य. भगवंताच्या ठिकाणी वैराग्य पण आहे. आणि शेवटचे ऐश्वर्य भगवंताच्या ठिकाणी काय तर ऐश्वर्य देखील आहे. काय ऐश्वर्य? ऐश्वर्य महाराज त्याचं ऐश्वर्य, अरे तिन्ही लोकांचा राजा आहे तो. तिन्ही लोकांचा राजा आहे. भागवतात वर्णन आहे, पुराणांतरात वर्णन आहे की त्या भगवंताच्या दर्शनाकरता रोज सगळेच्या सगळे देवदेविता येऊन त्याचं येऊन दर्शन घेऊन जातात. काय करतात तर दर्शन घेऊन जातात. आता माझं नसल खरं वाटत तर, आणि भागवत वाचायलाही वेळ नसल, पुराण वाचायलाही वेळ नसल, निदान काकडा तरी ऐका. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी, सुरवरांची दाटी उभे जोडून हात. सुरवरांची दाटी, सुरवर म्हणजे कोण तर देव. देवांची किंवा विमाने गगनी दाटली सकळ, विमाने गगनी दाटली सकळ. अरे तो परमात्मा बघण्याकरता, त्याची आरती ओवाळण्याकरता सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ. सगळेचे सगळे देवी देवता त्याच्या दर्शनाला येतात. हे त्याचं ऐश्वर्य नाही. आणि महाराज हे त्याचे 6 गुण आहे आणि यानं ते 6 गुण एका एका भक्ताला दिले तरी ते भक्त कितीतरी पटीनं आणि कितीतरी संपन्न झाले. त्यानं स्वतःच यश मारुतीरायाला दिलंय. मारुतीरायाला जीवनात अपयश माहितीच नाही. सीतामातेचा शोध घ्यायला गेले, सीतामातेचा शोध घेऊन आले. सोन्याची लंका जाळायला गेले, लंका जाळून आले. संजीवनी बुटी आणायला गेले, पर्वत घेऊन आले. अपयश नावाची गोष्ट मारुतीरायांना माहित नाही. ऐका, यश श्री भगवंताने स्वतःची श्री अनेक भक्तांकडे दिली. अनेक भक्तांना धनलक्ष्मी स्वतःच ऐश्वर्य दिलेलं आहे. नाथबाबांना दिलंय. आपण संत वाङ्मयात येऊ, नाथबाबांना दिलंय. त्यानंतर औदार्य सकळ संतांना दिलंय म्हणा किंवा कर्णाला दिलंय म्हणा, काही अडचण नाही, कर्णाला दिलं. ज्ञान, आता ज्ञान दुसरीकडे देण्याची गरज नाही, ज्ञान दिलंय ज्ञानोबरायांना. कारण की ज्ञानोबरायांनीच या ज्ञानाचा प्रचार केलाय म्हणून ज्ञान ज्ञानोबरायांना. त्यानंतर वैराग्य तुकोबरायांना. आणि ऐश्वर्य, ऐश्वर्य काय असतं हे पाहायचं असेल तर माऊलींच्या सोहळ्यात यावं लागतं. माऊलींचं ऐश्वर्य काय. आणि आता तसं माऊलींच्या ऐश्वर्याची एक झलक म्हणून तुम्ही आळंदीला कधी दर्शनाला गेले तर दर्शन समाधीचं झाल्यानंतर एकदा बाहेर येऊन आमच्या माऊलींचा कळस पण बघा, मग कळल माऊलींचं ऐश्वर्य काय. तर ऐश्वर्य संपन्न असणारा तो परमात्मा, षडगुणाधिकरण या 6 गुणाचा अधिकरण असणारा तो परमात्मा काय तिथं नारायण बोलत असे. तो नारायण काय बोलतोय. नारायण शब्दाचा अर्थ होतो नरस्य आयने स्थितः नारायणः. नराच्या अंतकरणात जो राहतो तो नारायण. किंवा नंबर 2, नार नाम पाणी, आयन नाम राहण्याचं ठिकाण. पाण्यात जो राहतो तो नारायण. असे दोनही अर्थ होतात. श्री भगवान वाच प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते.
भगवंत म्हणतात, अर्जुना तुला ऐकायचंय ना स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात? अरे तो स्थितप्रज्ञ बाहेरच्या कोणत्या गोष्टीमुळं आनंदित होत नाही. तो आत्मदेव आत्मना तुष्ट, तो आत्म्याच्या आपल्या आपल्या मनाने तो संतुष्ट असतो. कसं माऊली ज्ञानोबा विश्लेषण करतात, म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाष प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेशी करीत असे. या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांनी आपण स्वतःच्या आनंदापासून, भगवत स्वरूपाच्या आनंदापासून बाजूला का गेलो याचं कारण सांगताय. त्याच्यामुळे लक्ष देऊ नये. आपलं स्वतःच जे भगवत सुख आहे, संत ही मनुष्य रूपाने अवतरित होतात आणि स्वतःच्या मस्तीत राहतात. महात्मे लोक स्वतःच्या मस्तीत राहतात, आनंदात राहतात. मग आपल्याच का बरं गावऱ्या मसनात गेल्यात? आपणच का बरं कायम दुःखी आहे? कारण काय? माऊलींनी कारण सांगितलंय, म्हणे अर्जुना परियसी, अर्जुना ऐक. आणि मी आधीच बोललो, अर्जुनाचा उद्धार केव्हाच झालाय? ही ज्ञानेश्वरी गीता आपल्या करताय. अर्जुनाचा उद्धार भगवंताने नजरेनं केला असता, पण भगवंत आपल्याशी नजर मिळू शकत नाही का? जास्त पाप्याशी तो नजर मिळवत नाही. म्हणून मग आपल्या उद्धारा करता हे काय? अर्जुना परियसी ऐक. काय ऐक? जो हा अभिलाष प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखीशी करीत असो. आपल्या स्वसुखापासून आपल्याला जो बाजूला करतो, आपल्या असणाऱ्या आत्म्याच्या आनंदापासून आपल्याला लांब नेतो, जो आपल्याला आनंदित राहू देत नाही, तो कोण आहे? माऊली ज्ञानोबा म्हणतात अभिलाष प्रौढ मानसी. कोण आहे? कोण आहे तो? अभिलाष, प्रौढ अभिलाष, अंतकरणात राहणारा अभिलाष, अंतकरणात असणारी इच्छा, अंतकरणात असणारा काम म्हणजेच अभिलाष. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे अशी असणारी अभिलाषा, मला ते पाहिजेच अशी असणारी दृढ इच्छा, ही आपल्याला सुख मिळू देत नाही नाही नाही. आपल्या जवळ कितीही असू द्या, जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्हाला सुख मिळत नाही. तुमच्या जवळ 10,000 असू द्या, पण तुम्हाला जर 10 लाखाची अपेक्षा असेल तर 10,000 तुम्हाला सुख देत नाही. मी आधीही बोलून गेलो, परतही बोलेल. आपण व्यवहारात जगत असताना, संसार करत असताना आनंदी राहायचं असेल तर एवढंच करा. मी वयाने खूप लहान आहे, पण संत वाङ्मयातून जो अभ्यास आहे तो सांगतोय. हे बघा, व्यवहारात खाली पाहायला शिका, वर पाहू नका. तुमचं जर झोपड असन, म्हणजे झोपडी असन पाचटाची बांधलेली, मातीच्या भिंता वर पाचट लावून, पुढं लावून घर तयार केलेलं ते पाचटाचं घर असेल, तर तुम्ही बघत असताना समोरच्या पत्र्यावाल्याच्या घराकडे बघूच नका. का? पत्र्यावाल्याचं बघितलं तर तुम्हाला पत्र्याचं घर बांधण्याची अपेक्षा होईल. त्यापेक्षा तुम्ही त्या लोकांकडे बघा की ज्या लोकांचं घर गळकय, ज्या लोकांच्या घराला छप्परही व्यवस्थित नाही. तुमचं घर जर पत्र्याचं आहे तर तुम्ही स्लॅबवाल्याकडे बघूच नका. का? तुम्हाला तसं बांधण्याची इच्छा होईल. त्याच्यापेक्षा तुम्ही झोपडीवाल्याकडे बघा, बाबा त्याची झोपडी आहे, निदान माझं पक्क बांधकाम तरी. ज्याचं स्लॅबचं आहे त्यानं 4 मजलीवाल्याकडे पाहू नका, त्यानं पत्र्यावाल्याकडे पहा, बाबा त्याचं पत्र्याच आहे, आपलं स्लॅबचं तरी झालंय. 4 मजल्यावाल्याकडे पाहिलं तर तुम्हाला 5वा बांधा वाटतो. आणि 4 मजल्यावाला थांबतो असं नाही, 5 मजल्यावाला थांबतो असं नाही. 1000 मजले झाली तरी आपण थांबत नसतो. त्यामुळे खाली पाहायला शिका, वर नाही. आपण जर 10,000 कमवत असू ना, तर आपण ज्याला महिन्याला 5,000 भेटतात त्याच्याकडे पाहायचं की बाबा तो 5,000 घर चालवतो, आपल्याला 10 भेटतात, डबल आहे. ज्याला 20 भेटतं त्यानं 10 वाल्या का पाहायचं, 40 वाल्या का नाही. ज्याला 40 भेटतं त्यानं 80 वाल्या का नाही, 20 वाल्या का पाहायचं. आणि ज्याला 80 भेटतं त्यानं 1.5 लाख का नाही, 50,000 का पाहायचं. की बाबा त्यांच्याकडे एवढंच आहे, आपल्याकडे ते तरी आहे. आणि एखादा म्हणून महाराज मी रुपयाही कमवत नाही, तू पांगळ्याकडे बघ, त्याला पायच नाहीये ना हातच नाहीये, तुला देवांनी ते तरी दिलंय, कमव. महाराज ज्याला देवाने मी जे बोलून गेलो दिले इंद्रिय, हातापाया कान डोळे मुख बोलाय बचे, एवढं ज्याच्या जवळ आहे त्यानं स्वतःला गरीब मानण्याची काहीच अडचण नाही. काय गरज आहे गरीब मानायचं?
एवढं तर ठीक आहे, प्रारब्धात किती कमी असलं तर निदान पोटावर मिळण्याकरता तर प्रारब्धात असणारच आहे. कष्ट केलं तर निदान तेवढं मिळणारच आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला बोलायला काय जातंय, एकदा करून पाक करतो तेव्हाच बोलतो महाराज. कष्ट करायला माघार व्यक्तीने कधीच घेऊ नये. आपण जन्माला आलोय, मनुष्य वंशात आपला जन्म झालाय, तर शास्त्र म्हणतं, माऊली ज्ञानोबा म्हणतात, खंती करती कर्माची ते गा म्हणते का. तुम्ही जर कर्माचा त्याग करत असाल, कोणत्या कर्मापासून बाजूला पडत असाल, तर तुम्ही माऊलीचा शब्द आहे का म्हणते का. म्हणून कर्मापासून पळू नका, परिस्थितीपासून पळू नका. आपल्यापेक्षा ज्याची बिकट आहे त्याची पा. तुमच्यावर 5 लाख कर्ज असेल ना, तर 2 लाखावाले का नका पाहू, 10 लाखावाले का पा, की बाबा त्याच्यावर 10 लाख तरी तो फेडायच्या तयारीत आहे, आणि मी 5 असून काला आत्महत्या करू. अरे करोडोचा मानव देह मिळालाय, लाखांसाठी काय आत्महत्या करतो. किंवा दुसऱ्या एखाद्या विषयावर आत्महत्या करत असेल, तर बाबा इथं त्या व्यक्तीचा पर्यंत कोण आत्महत्या करतो, आई बापाचं काय. म्हणून व्यक्तीला व्यवहारात जर सुखी राहायचं असेल, तर मला हे पाहिजे याच्या नादी नाही लागायचं. माझ्याजवळ हे आहे हे डोक्यात ठेवायचं. जे नाही ते नाहीये म्हणून खेद मानण्यापेक्षा जे आहे त्याच्यात खुश राहून मग मिळवण्याचा प्रयत्न करा. जे आहे त्याच्यात सुख माना. आपल्याकडे हे नाही ते नाही ते नाही, प्रत्येक जणाजवळ अडचणी आहे. तुमच्या जवळ आहे असं नाही, आणि आपल्यापेक्षा किती काही अडचणी नसणारे माणसं. कोणाला कशाची अडचण आहे, कोणाला कशाची थोडं बाहेर निघा, त्यावेळेस लक्षात येतं की खूप 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 वाईट परिस्थितीत लोक राहतात. आपलं जर घर असेल ना 5x10चं, मी 5x10च बोललो हा, पुणे सारख्या शहरात ही जागा नाही बाबा 5x10ची रूम आहे. अरे काहीची 5x5चीच आहे. अरे 5x5ची म्हणजे 2 माणसं आडवी उभी झोपू शकत नाही, एवढीच आहे. तरी आयुष्य काढताच आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, जो अभिलाष प्रौढ मानसी, तुमच्या अंतःकरणात जो अभिलाष आहे तो टाकून द्या. तो जर नाही टाकला तर मग दुःख भोगायला तयार राहा. हे ठरलेलं आहे. आशा ही परमम दुःखम. संत म्हणतात की बाबा ज्यांना आशा पकडली, ज्यांना आशा अंतःकरणात धरली, मला हे पाहिजे, ते मिळालं नाही का दुःखच आहे, आणि ते मिळाले संतुष्ट आहे का. ते मिळालं का पुढचं मिळू वाटतं. मी आधी भरपूर वेळा बोललो, सायकल घेतली का गाडी घेऊच वाटते, गाडी घेतली का 4 व्हीलर घेऊच वाटते, 4 व्हीलर घेतली का 2 बॅगवाली घेऊ वाटते, 2 बॅगवाली घेतली का 4 बॅगवाला घेऊ वाटते. काहीच नसतं. एक झाली की अपेक्षा वाढतच कोणतीच नाही. आम्ही परमार्थाला लागणारे कधी नाही. आता संसाराची सुरुवात आहे, एखादं 2 लेकरं झालं का बिलगो झालं, 2 लेकरं झाले का तुम्ही तर परमार्थ करणार होते ना 2 लेकरं झाल्यावर. नाही आता पोरांची शिक्षण चालू आहे. बरं ठीक आहे बाबा, शिक्षण पण झाले. आता नाही पोरांचे लग्न झाले का आता परमार्थच करायचं, दुसरं काही करायचंच नाही. बरं ठीक आहे बाबा, लग्नही झाले, पोरांचे पण लग्न झाले ना आता. नाही आता एकदा नातवंडाचं तोंड पाहिलं का संसार सोडायला आहे मोकळे. नातवंडाचं तोंड म्हणजे नातू माझ्याशिवाय राहतच नाही. मरण तू तुझ्याशिवाय राहतच नाही तो. आमच्या इंदुरकर बाबाच्या भाषेत सांगायचं झालं तर नातवंडाची निंबी बिस्किट तू खातो, नातू माझ्याशिवाय राहत नाही. बाबा आता नातू झाला चला की आता नाही, आता ह्या डोळ्यानं नातवंडाचा संसार पाहतो. आता काय संसार पाहतो तो, तुझा वाटोळा केला त्याचा तू वाटोळाच कर. मी म्हणत नाही संसार करू नका, पण मला हे पाहिजे अशा अंतःकरणात अपेक्षा धरू नका. जो अभिलाष प्रौढ मानसी तो अंतराय संस्कृतीशी करीत असे. आपल्या अंतःकरणात जो अभिलाष आहे तो अभिलाष आपल्याला दूर करतो. मग तो कसा आहे, जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकरेन भरितो परी विषया माझी पती तू जेने संगी की जे. कामाचं वर्णन चाललंय बरं का. कसा आहे तो काम, जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकरण भरितो परी विषया माझी पती तू जेने संगी की जे. आपण आपल्याच अंतकरणाच्या मानाने, आपण आपल्याच याच्या मानाने नित्य तृप्त अंतकरणाने भरलेलो आहे. मात्र ज्याच्या संघाने आपण काय होतो, तर ज्याच्या संघाने आपण काय होतो तर पतित होतो. कोण आहे तो, तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी म्हणत आहे. तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे.
मौली ज्ञानोबा म्हणतात, कोण स्थितप्रज्ञ आहे, कोण महात्मा आहे, कोण संत आहे, तर तो काम सर्वथा जाय. त्याचा काम गेला ना तो संत आहे. कोण कोण? ज्याचा काम गेला तो. जो म्हणतो ना मला हे पाहिजे, जो म्हणतो ना मला हे मिळवायचंय, जो म्हणतो ना मला हे करायचंय, समजून घ्या याचा स्थितप्रज्ञाचा, याचा स्थिर बुद्धीचा, याचा महात्म्याचा, याचा संतत्वाचा कोणताच कुठल्याच प्रकारचा संबंध नाही नाही नाही. मी म्हणत नाही माऊलींची भाषा आहे. माऊली म्हणतात तो काम सर्वथाच आहे, थोडाफार जाय असं नाही, संसाराचा जाय आणि परमार्थाचा राही असं माऊलींनी म्हटलेलं नाही. म्हणजे संसाराचा आणि परमार्थाचा म्हणजे काही नाही, संसारातली अपेक्षा कोणती शिल्लक नाही राहिली, घर वाढू नये, संतान वाढू नये, काय कोणतीच वाढू नये, अपेक्षा शिल्लक नाही राहिली. पण मा कीर्तनाच्या तारखी वाढावं बा, मला लोकांनी मानावं बा, हे शिल्लक राहिलं तरी काय फायद्याचं आहे, तो काम सर्वात जाय नाही झाला ना, काम शिल्लक राहिलाच ना शेवटी. मग तो काम सर्वथाच आहे. माऊलींनी शब्द वापरले, बाबा तो काम थोडाफार नाही सगळाच गेला पाहिजे, थोडा नाही सर्वथाच आहे. औषधाला सुद्धा नको. तुम्ही मला सांगा, दह्याचं भांड आहे, दह्याचं भांड आहे, अर्धा लिटर दही भरलेलं आहे, त्याच्यात दूध टाकलं 4 लिटर, सकाळच्या ते दूध राहतं का दही होतं? दही होतं. बर, अख्खं काढून टाकलं पण भांड धुतलं नाही, तसंच ठेवलं, आता दूध टाकलं, दूध राहतं का खराब होतं? खराबच होत. काय होतं? खराबच होतं, काहीच फायदा नाही. तसंच काम थोडा जरी राहिला तरी परमार्थाचं दूध फाटून जातं, काय फायदा नाही. म्हणून करायचं तर नीट करायचं, पुन्हा नाही म्हणायचं आता कसं करायचं. परमार्थ करायचा तर नीट करायचा. गुरुवारी बाबा म्हणत असता, माळ घालायची ना तर नीट घालायची, नाही तर घालायचीच नाही. माळ घालायची तर नीट घालायची, नाही तर घालायचीच नाही. तसं परमार्थ करून करायचा तर काम बाजूला करायचा आणि मग करायचा. काम जर मध्ये येत असेल तर त्या परमार्थाला अर्थ नाही. काम अंतःकरणात ठेवून केलेला परमार्थ हा शुद्ध संसार आहे, आणि काम बाजूला ठेवून जर तुम्ही संसार करत असाल तर शुद्ध परमार्थ आहे, याच्यात काहीच खोट नाही. तुम्ही काय करताय याला महत्व नाही, अंतःकरणात काम आहे की नाही याला महत्व आहे. काम अंतःकरणात असेल, काम पुढे ठेवून जर तुम्ही काम करत असाल तर ते काम तुम्ही कुठं करता याला काही घेणं नाही. म्हणून काम बाजूला ठेवा, कामाला बाजूला करा, आणि व्यवहारात आणि परमार्थात दोन्हीकडे सुखी व्हा. हा कामच घातक आहे, किती घातक आहे ते पुढे येणारच आहे. पण माऊली आता म्हणतात तो काम सर्वथाच आहे. त्या महात्म्याच्या ठिकाणी हा काम थोडा सुद्धा शिल्लक नाही. हा काम नावाचाच शत्रू मारण्याकरता, जसं त्या महिषासुर नावाच्या राक्षसाला मारण्याकरता आई साहेबांनी अवतार घेतला, तसंच काम नावाचा शत्रू मारण्याकरता ज्ञानेश्वरीने अवतार घेतलाय. आणि ज्ञानेश्वरीच्या चिंतनेने या कामाला आपल्याला मारायचंय. मी तुम्हाला आधी बोललो, संसार करू नका, व्यवहार करू नका, या मताचं मी पहिल्यापासूनच नाही. बिंदास करा, काही नाही, पण करत असताना अपेक्षा ठेवून करू नका. अपेक्षा ठेवली की दुःख होणार म्हणजे होणारच. विस्तवावर हात ठेवले चटका बसतोच, काट्यावर पाय पडल्यावर काटा टोचतोच. आता कोणी म्हणू नका मी चप्पल घातली, काट्यावर पाय पडल्यावर काटा टोचतोच, डोळ्यात मिरची गेल्यावर आग होतीच. तसंच अपेक्षा ठेवल्यानंतर दुःख होतच. तुम्ही आतापर्यंत मला उदाहरण द्या महाराज, आम्ही अपेक्षा ठेवली ना आम्हाला दुःख झालं नाही, पुढच्या प्रवचनात तुमच्या नावासहित सांगतो. अपेक्षा ठेवणं अति चुकीचं आहे. अपेक्षा म्हणजेच अभिलाषा, अभिलाषा म्हणजे इच्छा, अभिलाषा म्हणजेच आकांक्षा, आणि अभिलाषा म्हणजेच काम, आणि तो काम सर्वथाच आहे तर तो महात्मा. आणि तो काम गेल्यामुळं तयाच्या आत्मतोषी मन राहील, आणि तो काम त्याचा अंतकरणातला निघून गेल्यामुळं आत्मतोषी मन राहील. त्याला सुखाकरता बाहेरचं काही करावं लागत नाही, बाहेरचं काही आणावं लागत नाही, आत्मतोषी मन राहील. त्याचं मन कसं राहतं तर आत्मतोषी म्हणजे त्याच्या मनाला सुखाकरता कोणत्या विषयाची गरज नाही, त्याला सुख मिळण्याकरता जामून खाण्याची गरज नाही, त्याला सुख मिळण्याकरता कोणाची निंदा ऐकण्याची गरज नाही, त्याला सुख मिळण्याकरता
कोणाचा चेहरा पाहण्याची गरज नाही. त्याला सुख मिळण्याकरता कोणतं पाप करण्याची गरज नाही, ना काही करण्याची गरज नाही, पाहण्याची नाही, खाण्याची नाही, चालण्याची नाही, बोलण्याची नाही. त्याला सुखाकरता कशाचीच गरज राहत नाही. तो सुखाकरता काय करतो? काहीच नाही. त्याच्या आतल्या सुखाची तो फक्त अनुभूती घेतो. त्याला बाहेरचं सुख लागत नाही. त्याचं स्वतः जवळचं आतलं सुख असतंय, म्हणजे प्रत्येकाजवळ असतं, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. आणि त्या महात्म्याला त्या गोष्टीची काय तर जाणीव आहे. आणि मग तो महात्मा काय आहे, तर तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे, आणि तोच व्यक्ती कोणी तर खरा स्थितप्रज्ञ. आणि म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये या महात्म्याचे लक्षणं काय ऐकायचे असतात, तर नंबर 1 पुण्य होतं, आणि नंबर 2 ते आपल्या जीवनात उतरायचे. महात्म्याचं वर्णन का करावं, महात्म्याचं वर्णन केल्याचे फायदे काय, कसं, हे पुढच्या प्रवचनात आपण बघूया. पण एक 5 मिनिटं बाकी आहे. त्यात तुम्हाला एक विनंती करायची आहे मातृशक्तीला सर्वांनाच, की हा नवरात्र उत्सव आहे, त्यामुळं सर्वांनाच एक तर नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आई साहेबांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे. आई साहेबांची पूजा अर्चना आपली चाललेली आहे. आता कोणाचे उपवास असतील, कोणाचे नियम असतील, 9 दिवसाच्या 9 साड्या असतील. त्या पण मी पण आज एवढंच घातलंय, पांढरच घातलंय अंगावर. म्हणजे आज म्हणजे रोजच असतंय, तेच असतंय, मी काय बदलत नाही. पण घालू नका असं नाही, उत्सव आहे. आई साहेबांच्या येण्याचा आनंद आहे निश्चित. जिला नसेल तिने सांगा माझ्यासाठी ह्या कलरची नाहीये, ती घेऊन या, काय अडचण नाही, घाला. पण हे करत असताना जेवढा जास्त जमेल तेवढा जास्त आई साहेबांचं जप म्हणजेच नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. उपवास धरलेला आहे, उपवास पकडलेला आहे, तर उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. त्या देवाच्या जवळ राहणं म्हणजे त्या देवाच्या निमित्तानं उपवास करणं. मग सर्व इंद्रियांनी त्या व्यक्तीच्या जवळ राहणं म्हणजेच उपवास करणं. आहार सोडला म्हणजे आहार सोडणं हे चांगलंच आहे, मी म्हणत नाही वाईट आहे. उपवास करा, त्याच्या शरीराला जसं झेपेल तसं करा. पण करत असताना सर्वच इंद्रियाने, नाहीतर मग काय, पोटानं उपवास चाललेला आहे आणि तोंडानं शिवी द्यायचं चाललेलं आहे, तर मग उपवास काय साफल्य होणार नाही. आपण नवरात्रीची पूजा अर्चना करतोय, मात्र ही पूजा अर्चना करत असताना घरात असणारे सासूवर जर आपण ओरडत असू तर आई साहेबांना ती सेवा मान्य नाही. आपण पूजा अर्चना करतोय, मात्र जर घरातल्या सुनेला त्रास देत असेल तर आई साहेबांना ती पूजा मान्य नाही. आपण पूजा अर्चना, नवरात्र, उपवास, पूजा विधी करत असू, मात्र आईला वाईट बोलत असू तर ते देवाला मान्य नाही. आपण पूजा अर्चना सर्व विधी करत असू, मात्र मुलीला समजून न घेता तिला वाईट बोलत असू, सुनेला समजून न घेता वाईट बोलत असू, तर देवीला ती पूजा मान्य नाही. आपल्या जवळ असणाऱ्या मातृशक्तीत असणारी देवी सर्वप्रथम ओळखा, आणि त्यानंतर मूर्ती स्वरूप असणाऱ्या आपल्या आदिशक्तीपीठांच्या आई साहेबांचं निश्चित नामस्मरण करा. निश्चित पूजा अर्चना विधी कराच, मात्र मूर्त स्वरूपाने जी आदिशक्ती समोर आहे तिचं अवमान आपल्याकडून होऊ नये एवढी काळजी प्रत्येकीनं घ्यायचीच आहे. एखादा उपवास कमी झाला तरी चालेल, मात्र ह्या गोष्टी जपायला शिका. सर्वांना परत एकदा नमन. झालेली सेवा गुरुवारी बाबांच्या चरणी, ज्ञानेश्वरीच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे ही तुमते विडवितो असे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. देवा तुला विनंती आहे बाबा, तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते पायिक पण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायरा नाही, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे,
दुरितांचे तिविर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणीदात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची माडी आली, अनबरत भूमंडळी भेटतो तया हुता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जना स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेषे लोकी द्रष्टा दृष्ट विजय होवा वेजी, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान बसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जो